नेक्स्ट बघा, टाइप्स ऑफ व्हायरस, कोणकोणते व्हायरस आहेत तुम्हाला आता सांगितलं मी. व्हायरस आहे काय, एक तर डीएनए आहे किंवा आरएनए आहे. त्यातही डीएनए हा कसा असतो, सिंगल स्टँड डबल स्टँड, आरएनए सिंगल स्टँड डबल स्टँड. हे काय आहे, बस याच्यावरून काहीतरी याचे प्रकार केलेले आहेत. काय तर बघा, ऍज पर द जेनेटिक मटेरियल, जेनेटिक मटेरियल म्हणजे कोणतं, आरएनए किंवा डीएनए. Viruses are grouped as DNA or RNA virus. Viruses have either DNA or RNA as their genetic material, but never DNA as well as RNA. एकतर डीएनए असेल किंवा आरएनए असणार आहे, दोन्ही पण ऍट अ टाइम राहणार नाहीये. हा एक मुद्दा लक्षात ठेवा. जनरली ऑर्गॅनिझम म्हटलं की कधी दोन्ही पण राहू शकतात, पण व्हायरस हा एकतर डीएनए असेल किंवा आरएनए असणार, दोन्ही राहणार नाही. नेक्स्ट, प्रोटीन कोट असतो त्याच्यावर, त्याचं नाव पण तुम्हाला सांगितलंय मी, कॅप्सिड पासून. इथं डायग्राम बघा, इथे एक डायग्राम दिली आहे टोबॅक मोझेक व्हायरसची. ठीक आहे, हा आहे काय तर तंबाखूचा पान आणि त्याच्यावर जो व्हायरस आलेला आहे, जो व्हायरस आहे त्याची डायग्राम इथे दिलेली आहे. आता या व्हायरस मध्ये बघा की आहे काय, ही इथं जी दिसत आहे ना, हे बघा, हे इथं जे दिसत आहे हा आहे काय तर हा आहे आरएनए आणि त्याच्या भोवती काय आहे तर पूर्ण बघा की तो आहे काय तर पूर्ण जो ग्रीन कलरचे पाण्यासारखा जो भाग दिसत आहे तो आहे काय तर पूर्ण कॅप्सिड, तो आहे पूर्ण कॅप्सिड. आणि तो कॅप्सिडचा एक छोटासा भाग जर कन्सिडर केलं तर त्याला म्हणतात काय तर कॅप्सोमियर. त्याला म्हणायचंय कॅप्सोमियर आहे ना. कशापासून असणार आहे, हे सगळं प्रोटीन पासून तयार झालंय. म्हणजे प्रोटीन कोट आहे त्याला म्हणतात कॅप्सिड आणि कॅप्सिडचा सगळ्यात छोट्यातला छोटा भाग त्याला म्हणतात काय तर कॅप्सोमियर. बघा, प्रोटीन कोट इज मेड अप ऑफ कॅप्सिड अँड कॅप्सिड इज मेड अप ऑफ स्मॉलर युनिट्स कॉल्ड द कॅप्सोमियर. त्याला म्हणायचंय कॅप्सोमियर. ठीक आहे, हे फक्त दोन नावं तेवढे लक्षात ठेवा, कॅप्सिड अँड कॅप्सोमियर. कॅप्सोमियर अरेंज इन पॉलिहेड्रल और हेलिक फॉर्म्स. हे कसे आहेत तर बघा, कॅप्सोमियर कसे आहेत तर पॉलिहेड्रल आहे किंवा हेलिकल फॉर्म्स आहे. इथं स्ट्रक्चर दिसत आहे, याला म्हणायचं काय तर पॉलिहेड्रल किंवा हेलिक फॉर्म्स आहेत. नेक्स्ट, कॅप्सिड प्रोटेक्ट जेनेटिक मटेरियल. याचा यूज काय तर आतमध्ये जो जेनेटिक मटेरियल आहे म्हणजेच काय तर आरएनए किंवा डीएनए त्याला प्रोटेक्ट करत असतो. जेनेटिक मटेरियल इन व्हायरसेस इधर बघा काय काय असू शकतं, कोणकोणत्या प्रकारचे असू शकतात. एक तर सिंगल स्टँड आरएनए आहे किंवा सिंगल और डबल स्टँड आरएनए आहे किंवा डबल स्टँड डीएनए आहे. डीएनए हा फक्त डबल स्टँड आहे आणि आरएनए मध्ये दोन्ही पण राहू शकतात, सिंगल किंवा डबल है ना. म्हणजे आपण असे तीन प्रकार म्हणू शकतो आपण की व्हायरसचे तीन प्रकार आहे, सिंगल स्टँड आरएनए, डबल स्टँड आरएनए आणि डबल स्टँड डीएनए. असे तीन प्रकार आपण काय तर कन्सिडर करू शकतो. नेक्स्ट, पुढे बघा, अजून एक कॉन्सेप्ट आहे तो म्हणजे काय तर बॅक्टेरियोफाज. नेक्स्ट, व्हायरसेस दॅट इन्फेक्ट बॅक्टेरियल सेल्स. असे व्हायरस जे काय करतात तर बॅक्टेरिया इन्फेक्ट करतात. आता बॅक्टेरिया म्हणजे काय तर हा बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू, हे सुद्धा काय तर हे एकपेशीय आहे. आता जर एकपेशीय असेल तर विचार करा की व्हायरस त्यांना सुद्धा अफेक्ट करत आहे. म्हणजेच काय करतील तर हे व्हायरस किती छोटे असतील थोडंसं इमॅजिन करू शकता, कारण बॅक्टेरिया सुद्धा आपल्या साध्या डोळ्यांनी पाहू शकत नाही, आपल्यासाठी मायक्रो ऑर्गॅनिझम मायक्रोस्कोपच पाहिजे. तर विचार करा की व्हायरस हा किती लहान असणार आहे. आणि बॅक्टेरियाला जे इन्फेक्ट करतात त्याला म्हणतात काय तर बॅक्टेरियोफाज म्हणायचं आहे, विच नॉर्मली हॅव डबल स्ट्रँड डीएनए. हे जनरली नॉर्मली कशापासून तयार झाले आहेत तर डबल स्ट्रँड डीएनए पासून तयार झाले आहे ना. नेक्स्ट, मग आता याच्यापासून काय 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 होऊ शकतं बघा. व्हायरस कॉज डिसऑर्डर. व्हायरसमुळे काय तर काही रोग होतात. व्हायरस एक लक्षात ठेवायचे, बाकी ऑर्गॅनिझम हे काही युजफुल आहेत तर काही हार्मफुल आहेत सजीवांसाठी, बाकी सजीवांसाठी. पण व्हायरस हे सर्वच्या सर्व व्हायरस लक्षात ठेवा हे सगळे कसे आहेत तर हे हार्मफुल असतात है ना. मग आता हे जर हार्मफुल आहेत म्हणजेच काय होणार, सजीवांना काही रोग होणार, काही डिसऑर्डर्स होतील. कोणकोणते आहेत तर एक आहे बघा वनस्पतींमध्ये आणि प्राण्यांमध्ये सुद्धा, इव्हन ह्युमन मध्ये सुद्धा. लीफ कर्लिंग, येलोइंग, मोझेक फॉर्मेशन एक्सेट्रा इन प्लांट्स. हे रोग प्लांट्स मध्ये होतील. त्यानंतर आपण फूट अँड माउथ डिसीज ऐकले अॅनिमल्स मध्ये म्हणजेच काय तर प्राण्यांमध्ये. स्वाईन फ्लू पण आपण ऐकलेलं आहे. हे सगळे काय तर व्हायरल डिसीज आहे. यासोबतच स्मॉल पॉक्स, मम्स, हर्पिस, टू कॉमन कोल्ड. व्हायरसेस आर द पॉझिटिव्ह एजंट्स टू मेनी डिसीजेस इन ह्युमन बिंग. असे बरेच रोग काय तर व्हायरसमुळे होत असतात. यासोबतच अजून काय तर एड्स एक वेल नोन आहे. ठीक आहे, HIV व्हायरस आपण म्हणतो तर हा सुद्धा काय तर व्हायरस आहे, म्हणजे एड्स सुद्धा काय तर व्हायरसद्वारे होत असतं. ठीक आहे.